दारान आला आला ग मागच्या दारान आला आला ग मागच्या दारान चोरी केली या नंदाच्या पोरान चोरी केली या नंदाच्या पोरान चोरी केली या नंदाच्या पोरान अलग बाई आला अलग बाई आला अलग बाई आला मागल्या दारान दुसऱ्या दाराने येताच येत नाही त्याला मागच्या दारानेच यायची माहिती आहे फक्त आणि गेल्याबरोबर सगळा माल मटेरियल गवळणी यायच्या अगोदर त्यांनी सेवन केला आणि गवळणी आल्यानंतर मात्र आता काय करायचं पेंड्याने सांगितलं आता काय करायचं कृष्णा काय नाही म्हणले झाका डोळे आधी तर म्हणला नाही बाहेर जा मला आज जायचं माहिती बाहेर जायचं मंत्र विसरलो लागले बॉम्ब लायला गोपाळ सगळे आता काय खरं नाही म्हणले हा आणि मग त्यानंतर सांगितलं काही घाबरू नका झाका डोळे सगळ्यांनी डोळे झाकले पेंड्या म्हणला आज जायचं तर झाका डोळे आणि बाहेर जायचं तर झाका डोळे ही काय विद्या आहे याची जरा पाहू म्हणून त्यांनी झाकले पण असे झाकली पूर्ण नाही झाकली बोटांच्या फटीतून सांदीतून असं पाहत होतं ती सुटकाच नाही बोंबलतच राहिली ते अजून विठ्ठल अरे हो कीर्तन मला वाटलं कीर्तन चाललंय असं होतं बघ ते पडिले वळण बरं आहे पण विठ्ठल विठ्ठल म्हणल्यावर पुढं काय आठवतं तरी हे मोठं अवघड असतं बरं का प्रवचन अवघड बरं का कथा प्रवचन अवघड असतं कीर्तनामध्ये आधार घेता येतो विठ्ठल तेवढ्या वेळात आठवता येत कधी कधी असं होतं काकांवरून आठवलं काकांनी पोराला धंदा सांगितला आपला काही नाही म्हणला पंचांग लागत नाही काही नाही फक्त एवाडे खडे ठेवायचे कोणाड्यामध्ये आणि बस रोज एक खडा काढला का बस ती तिथी पहिला प्रतिपदा द्वितीया 2-2 आणि ते मुहूर्त रोजचं ते त्या ठिकाणी तिथी सांगायचं काम काकांनी पोरावर सोपवलं काका 4 दिवस गावाला गेले दुसरीकडं पोरांनी बस आपलं या ठिकाणी 2 कोणाडे होते एका काळाच्या कोणाड्यात ते सगळे खडे ठेवलेले त्याच्यातला एक इकडे काढायचा आणि जो कोणी विचारेल त्याला त्या पद्धतीनं मोजून तिथी सांगायची आता ही युक्ती काकीला कुठं माहिती आहे काका गेले गावाला निघून काकीनं घर सारवायला घेतलं आणि सगळे खडे दिले टाकून सगळे बाहेर तिथी विचारायला रामभाऊ आला म्हणले हा तात्या आज कोणती तिथी तो म्हणला तिथी बुडाली हे असं होतं आमचं याच्या आधारावर चालल्यावर चला मग या पद्धतीनं ज्या वेळेला त्याने पेंड्याने डोळे झाकले तेव्हा त्याची सुटका झाली डोळे झाकल्याशिवाय कृष्णा पाहती नरनारी काय प्रमाणे पूर्वार्ध काय लंगोटे बाबा लक्ष लक्ष लक्षोनी अंतरी लक्ष माहिती का ज्यांच्या घरी चोरी होत नव्हती त्या जायच्या चोरी केलेला ज्यांच्या घरी चोरी व्हायची ते नाही त्यांनी उलट आपल्या घरी यावं चोरी करावी असं गवळणींना वाटायचं त्या निमित्ताने दर्शन होईल आणि ज्यांच्याकडे जायचं नाही कृष्णाने त्यांनी गाराने सांगायला यायची एक गवळण होती लेआगाव प्रभावती नाव आहे त्याच्यात मी कोणचे नाव घेत नाही तिने बोलायचं नाही मला परत कथा झाल्यावर हा नाही तर म्हणून कथा झाल्यावर पाहते कथा झाल्यावर का पाहते याच्यात बघ कशात भागवतातही तिचं नाव ती म्हणली तू माझ्या घरी येऊन बघ तो म्हणला पेंद्या घरी यायचा घर नंबर टिपून बर ठीक आहे उद्या कोणी बी यायचं नाही म्हणले मी एकटाच जाणार आणि हिला रेड हँड प्रभावतीनं पकडल्या बरोबर हाताला धरा चल तुझ्या आईले आगावपणाने सांगते ना माझं पोरग तसं नाही माझं पोरग तसं नाही ठीक आहे चालली हाताला धरून त्या तोऱ्यामध्ये निदान बघ तरी तुझ्या हातात काय आहे ते बघायला तयार नाही
बाजूला तिचं पोरग खेळत होतं का नाही, यांनी तिचा हातात त्या पोराच्या हातामध्ये दिला. अजूनही त्या अंकारामध्ये त्या ताठ्यामध्ये हातात काय पाहायला तयार नाही. आणि हे गेले निष्ठून. नंदवाड्याजवळ आली. थांब आता, तुझी आई म्हणते ना माझं पोरग तसं नाही. हा दाखवते काय ती पाहते तर नंदाच्या मांडीवर बसले. आणि मग पाहते आपल्या हातात काय तर हिचं पोरग फिरली माग तशीच. देवाचा नाद नाही करायचं कोणी. धाका मधला मोहन माझा तुम्हास छेडेल कसा बाई. नका गसयानो नका गसयानो नका घेऊ वाढ आता. नका गसयानो नका गसयानो नका घेऊ वाढ असा. धाका मधला मोहन माझा धाका मधला मोहन माझा तुम्हास छेडेल कसा. नका गगड्यानो नका गसयानो नका घेऊ वाढ आता. नका गसयानो नका गसयानो नका घेऊ वाढ आता. कुणाची वेणी धरून ओढली. कुणी म्हणावे गागर आमची फोडली. कधी कुणाची वेणी धरून ओढली. कुणी सांगती फोड आमची कृष्णाने धरलाच आता. कुणी म्हणावे तुझा यशोदे काना. कुणी म्हणावे यशोयकाना. कुणी म्हणावे तुझा यशोदे काना वेळा पिसा. नका गसयानो नका गसयानो नका घेऊ वाढ आता. नका गसयानो नका गसयानो नका घेऊ वाढ आता. धाका मधला मोहन माझा धाका मधला मोहन माझा तुम्हास छेडेल कसा. नका गसयानो नका गसयानो नका घेऊ वाढ आता. नका गसयानो नका गसयानो नका घेऊ वाढ नका घेऊ वाढ नका घेऊ वाढ असा. गोपाल कृष्ण भगवान की जय. खायचं एक पण नाश करायचा चौपट. त्याला संपत नाही तर वानरांना माकडांना खाऊ घालायची. ते अजून त्या शेव बसलेत. कोण कृष्ण येईना आम्हाला देईल आणि तुमच्या पिशे वडीत आणि नाही काय दिलं का चष्मा वडीत. तुम्हालाही काय वाटत नाही. कोणी घातलं बरं त्यांना काय घातलं खाऊ कोणी एखाद्याने. घातलं नसेल असे बी नाही. म्हणजे ते अजून आशेवर आहेत बिचारे. कृष्णाचा अवतार होईल आणि आम्हाला खायला मिळेल. मग यांनी माकडांना खाऊ घालायचं. या पद्धतीनं त्या ठिकाणी चोऱ्या कुठं त्या ठिकाणी एखादं म्हातारं दारात झोपलं होतं. असं दारात झोपलं होतं. तिथं काही मिळालं नाही. ते ताकाचा मोर होता त्याच्या डोक्यातच फोडला. दारी निजला होता म्हातारा त्याच्या डोक्यामध्ये ताकाचा डेरा फोडला. अशा अनेक प्रकारच्या खोड्या गाराणी कन्हैयाची यशोदामय्याकडे ज्या वेळेला यायला लागली तिने सांगितलं माझं बाळ तसं नाही बरं. तुम्ही काही बी आळ घेता. सावळा ग चिमणा माझा ग सावळा ग चिमणा माझा. सावळा ग चिमणा माझा ग सावळा ग चिमणा माझा. गवळणीत खेळे राजा ग गवळणीत खेळे राजा. गवळणीत खेळे राजा ग गवळणीत खेळे राजा. तुम्ही मोठ्या ढाल गजा ग गोकुळच्या नारी. तुम्ही मोठ्या ढाल गजा ग गोकुळच्या नारी.
भवराग तुम्ही लपून याचा भवराग आळघेता शारंग धराग आळघेता शारंग धरा आळघेता शारंग धराग आळघेता शारंग धरा तुम्ही बारा घरच्या बारा गोकुळच्या नारी 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 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी ग माझ्या खेळ 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी ग माझ्या खेळ कालटकाच घेता आळ ग गोकुळच्या नारी कालटकाच घेता आळ ग गोकुळच्या नारी तुम्ही लपून याची गोटी आळ घेता जग जेठी तुम्ही लपून याची गोटी आळ घेता जग जेठी एवढीच रीत कोटी ग गोकुळच्या तुमची एवढीच रीत कोटी ग गोकुळ हा ब्रह्मविद्येचा जनिता तुम्ही याला धरू पाहता हा ब्रह्मविद्येचा जनिता तुम्ही याला धरून पाहता कैसा येईल हाता ग गोकुळच्या नारी हा कैसा येईल हाता ग गोकुळच्या नारी हा कैसा येईल हाता ग गोकुळच्या नारी हा कैसा येईल हाता ग गोकुळच्या नारी परब्रह्म निष्काम तो हा परब्रह्म आहे निष्काम आहे कोणती कामना नाही परब्रह्म निष्काम तो हा गवळी या घरी वाक्य वाळे अंधो कृष्ण नवनीत चोरी मनती गवळणी हरीची बाबुले दारा मनती गवळणी हरीची पाऊले धरा रांगत रांगत हरिया येतो राजमंदिरा रांगतो रंगणी चोरुतलोनी खाऊनी धरती गवळणी पुढं काय नाही कोणाला माहिती खाऊ पुढं काय नाही नाही रांग तरंगणी चोरतलोनी धावणी धरती गवळणी दही दूध भक्षुन तमाल निळे नवल केले गोविंदे कृष्ण आळीवा आळीवा परतोनी माते दावा कृष्ण आळीवा आळीवा तळवे तळहात तळवे तळहात तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत रंगली रंगनाथ कोम्या देखीलाच रंगली रंगनाथ कोम्या देखीलाच तळवे तळहात तळवे तळहात टेकीत तळवे तळहात तळवे तळहात तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत तळवे तळहात तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात 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 टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत वृंदावन बिहारी हरी लाल की जय. आपल्याकडं वेळेचा अत्यंत अभाव आहे. खूप कमी वेळ आपल्याकडं उरलेला आहे आणि 12 वाजता आपल्याकडं आज संत पंगत आहे.
वृंदावनमधल्या संत मंडळींना भोजनाकरता महाप्रसादाकरता आपण बोलवलेलं आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला 11:15 वाजेपर्यंत किंवा 12ला 10 मिनटं कमी असताना थांबावंच लागणार आहे. आणि त्याच्यामध्ये सुदामा ब्राह्मणाची कथा आणि राजा परीक्षितीची परमगती हा विषय आपल्याला मांडायचा आहे. त्यामुळं आपल्याला या लीला इच्छा असून सुद्धा वर्णन करता येत नाही, तरी पण थोडंसं त्या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. कृष्णाच्या लीला चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. गोकुळामध्ये कृष्ण भगवंतानं केलेलं चरित्र उच्चारण करावं, चित्तशुद्धी करता अत्यंत आवश्यक आहे. एका मावशीने सांगितलं अनंत चतुर्दशी व्रत कर, म्हणजे हा खोड्या करायचं टाकून देईल. काय काय उपाय जुन्या पद्धतीतले सांगायचे. खंडोबाचं जागरण घाल, आईला काय आईने घालायचं. मग त्यांनी त्या ठिकाणी अनंत चतुर्दशीचं व्रत केलं, गणपती बाप्पाची स्थापना केली, सर्व पूजा तिथे आणून मांडलेली आहे. आणि अगरबत्ती पेटवा करता दिव्या पेटवण्याकरता आतमध्ये यशोदामया गेली. त्यावेळेबरोबर गणपती बाप्पाचे इथंच धरलं, असं इथंच धरलं गणपती बाप्पाचे यांनी कृष्णाने. गण्या हा माल तुझ्या बापाचा का माझ्या बापाचा? ते थरथर कापायला लागला, असं लटलट कापायला लागलं. ते म्हणलं तुझ्या बापाचा. म्हणला उचलून टाक माझ्या तोंडामध्ये. सगळा तो लाडूंचा मोदकांचा हाराच्या हारा उचलू यांनी घट्ट करून टाकला. आणि साक्षी पुरावा नको गणपती बाप्पालाही गिळून टाकला. हा हा. तिकडून आल्यानंतर थरथर थरथर कापतंय, लटलट कापतंय. मैया मैया असा ढेरपोट्या बाप्पा आला होता, त्याला अशी सोंड होती. आणि त्याने का सगळे खाऊन घेतलं. आणि मग मैयाला सांगितलं तर तुझ्याकडे बघन मी, मला दम देऊन गेला. यशोदा मैया सुखावली. वा वा वा, माझं व्रत आज सफल झालं. आणि खालं सगळं यांनीच. हा म्हणजे परिपूर्ण परमात्म्याचा, पूर्ण पुरुषोत्तम परमात्म्याचा हा अवतार. अनंत चतुर्दशीचं व्रत केलं, लोकांनी करावं यशोदेच्या मैयाच्या मागं. पण यांनी म्हणलं आपण नाही देवांना दिलं, देवाला कोण उपाशी मरतील, उपाशी मरतील. म्हणून देवानी 1 मास येणे खोडी नाही केली. 1 महिना खोडी नाही केली, शांत. यशोदा म्हणले प्रतिती आली यशोदेशी गणपती बाप्पा पावला. म्हणले ह्या मुलांनी बी गोपाळांनी बी खोड्या करायच्या आणि मैयाला सांगायचं, मैया बघ बघ बघ, कन्हैयाने माती खाली. बलराम दादानं सांगितलं. आणि त्यावेळेला हातामध्ये काठी घेऊन, हाते घेऊन या काठी शिकविते श्रीपती, यमुनेची माती खासी का का का, तू खोड्या नको करू माझे बाबा. आई सांगू अजिबात मी माती खाली नाही. आई ग आई मी नाही खाजली माती. आई ग आई मी नाही खाजली माती. आई ग आई मी नाही खाजली माती. आई ग आई नाही खाजली माती. आई ग आई नाही खाजली माती. हे बळीराम दादा खोट बोलतो, खोट बोलणी परवड जातो. बळीराम दादा खोट बोलतो, खोट बोलतो. बळीराम दादा, बळीराम दादा खोट बोलतो, खोट बोलतो. बळीराम दादा, बळीराम दादा खोट बोलतो, खोट बोलतो. बळीराम दादा आळ घेतो माझ्या बडी. आई ग आई, अगे आई, ए आई, आई ग आई मी नाही खाजली माती. आई ग आई मी नाही खाजली माती. अग आई मी नाही खाजली माती. हे बळीराम दादा खोट बोलतो, खोट बोलणी परवड जातो. बळीराम दादा खोट बोलतो, खोट बोलणी परवड जातो. आळ घेतो माझ्या बडी. आई, ए आई, अगं नाही ना ग. आई ग आई, मम्मी ग मम्मी मी नाही खालली माती. आई ग आई मी नाही खालली माती. आई ग आई मी नाही खालली माती. मी नाही खालली माती. आई ग आई खरंच आई नाही खाली गम्या माती. बळीराम दादा ग बळीराम दादा, बळीराम दादा खोट बोलतो, खोट बोलतो. बळीराम दादा खोट बोलूनी कुभांड रचितो आमावरी. आई ग आई
नाही खाली गाम्या माती आकार म्हटली, हातामध्ये काठी घेतलेली आहे आणि यशोदा मैयाला ब्रह्मांड दर्शन दाखवलं. अनंत ब्रह्मांड उदरी हरिहा, त्याच्या आतमध्ये पुन्हा यशोदा पुन्हा कृष्ण, त्याच्या आतमध्ये पुन्हा यशोदा पुन्हा कृष्ण, प्रेतरूप झाला शरीराचा भाव यशोदा मैया. ते ब्रह्मांड दर्शन आपण ब्रह्मांड घाटावरती त्या ठिकाणी गेलो होतो. त्या ठिकाणी मृत्तिका भक्षण लीला त्या ठिकाणी केलेली आहे भगवान परमात्म्यानं. अशा अनेक प्रकारच्या लीला खोड्या त्या ठिकाणी चालल्या असताना मैयाने ठरवलं आता याला आपण शाळेत पाठवूया. त्यावेळेच्या शाळा म्हणजे गुरांकडे पाठवायचं. आमचे आई वडील सांगायचे आम्ही शाळेत जायला रडायचं, बाकीचे घरी राहायला पोरं रडायची ना आम्ही शाळेत जायला रडायचं. आई वडील म्हणायचे, आई म्हणायची शिकून मोठा बॅरिस्टर होणार आहे, आज गुरांक कोण नाही, जा. रडत रडत जावं लागायचं. तसं कृष्ण कन्हैयाला आता शाळेत पाठवायचं म्हणजे त्यावेळेच्या शाळा म्हणजे गुरांकडे पाठवणं. दुसऱ्या दिवशी तयारी केली कृष्ण कन्हैयाची. मोर मुकुट पितांबर असं त्याला सजवलं. त्याच्याकडे त्या ठिकाणी शिंगी दिली, काठी दिली, घोंगडी दिली आणि शिदोरी बांधून फडक्यामध्ये कमरेला ती बांधली. सर्व गोपाळांना त्यांनी आदल्या दिवशीच रात्री आवाहन केलं होतं उद्या आपल्याला सगळ्यांना रानामध्ये जायचंय. सगळ्या गोपाळांना त्यांनी आवाहन केलं. गाई चाराया रानात गेला ग माझा गोपाळ कांबळीवाला, गाई चाराया रानात गेला माझा गोपाळ घोंगडीवाला, गाई चाराया रानात गेला ग माझा गोपाळ घोंगडीवाला, गाई चाराया रानात गेला ग माझा गोपाळ घोंगडीवाला. गोपाळ कांबळीवाला ग गोपाळ घोंगडीवाला, गोपाळ घोंगडीवाला ग गोपाळ घोंगडीवाला, गोपाळ घोंगडीवाला ग माझा गोपाळ घोंगडीवाला. गाई चाराया रानात गेला ग माझा गोपाळ घोंगडीवाला, गाई चाराया रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला, गाई चाराया रानात गेला ग माझा गोपाळ घोंगडीवाला, गाई चाराया रानात गेला ग माझा गोपाळ घोंगडीवाला. गाई चाराया रानात गेला ग माझा गोपाळ घोंगडीवाला. गोपाळांना आनंद देण्याकरता त्या ठिकाणी भगवान परमात्म्यानं गायी चारण्याकरता गेला. दिवसभर गायींचं रक्षण करायचं. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळायचे. ही खेळ सुद्धा साधन आहे बरं. खेळ मांडियेला वाळवंटी ठाई, खेळ मांडियेला वाळवंटी ठाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. खेळ मांडियेला वाळवंटी ठाई, खेळ मांडियेला वाळवंटी ठाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. विमान गेला पावटणी, विमान गेला पावटणी, एक एका लागतील पायी रे, एका एका लागतील पायी रे. नाचती वैष्णव ठाई रे, नाचती वैष्णव ठाई रे. खेळ मांडियेला वाळवंटी गाई, खेळ मांडियेला वाळवंटी गाई, नाचती वैष्णव ठाई रे, नाचती वैष्णव ठाई रे, नाचती वैष्णव ठाई रे. खेळ मांडियेला वाळवंट. द्वापार युगामध्ये जो खेळ गोपाळांनी मांडला, कृष्णाने मांडला,
तोच या कलियुगामध्ये सुद्धा सर्व प्रत्येक युगामध्ये आमच्या साधू संतांनी मांडला बरं का. त्यावेळेला काला केला कृष्ण भगवंतांनी, तसाच काला आजही चालू आहे आमच्या वाळवंटामध्ये वारकऱ्यांचा. एकच टाळी झाली जय हो चंद्रभागे वाळवंटी, अन माझा ज्ञान राजा गोपाळाची लाया वाटी. एकच टाळी झाली, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञान राजा गोपाळाची लाया वाटी, माझा ज्ञान राजा गोपाळाची लाया वाटी. कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंगा, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंगा. जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग, जनी म्हणे ज्ञान देवा भंग. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञान राजा गोपाळाची लाया वाटी, माझा ज्ञान राजा गोपाळाची लाया वाटी, माझा ज्ञान राजा गोपाळाची लाया वाटी. खिशामध्ये पैसा असेल तर भारतभरच्या तीर्थयात्रा करायला तुम्ही जाऊ शकता, पण या संतांच्या संगतीमध्ये भागवत कथा ऐकायला भेटणं तुमच्या नशिबात नाही रे. बिननशिबी बिननशीब. जय हो. येईल प्रसंग असा काही अशा महात्म्यांच्या सानिध्यामध्ये येण्याचा, अशा प्रकारच्या आनंदाचा. कदाचित पुन्हा कधी आलो तरी हा आनंद, असा आनंद पुन्हा असेल असं सांगता येणार नाही. असो, तेव्हापासून काला करण्याची पद्धत संप्रदायामध्ये पडली. खेळण्याबद्दलचा थोडासा विषय थोडासा मांडून पुढे जातो. खेळ पहा कसे आहेत ते. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक खेळ ही साधना आहे. हु तू 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 पहिला हु आहे आणि नंतर तू 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 उच्चारायला सुद्धा हु लागतो. हु म्हणजे अहंकार. पण पहिल्या एकदाच हु का नंतर तिथून पुढे तू 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 तूच, हु राहतच नाही. ही हुतू तू ही हुतू तू 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 मध्ये मी तू पण जाऊ दे दुरी, आणि एकची घोंगडे पांघरू हरी. कबड्डी नाही, हुतू तू. दुसरा हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, पोरा हमामा, हमामा पोरा हमामा. घुमरी वाजे गमामा, ए घुमरी वाजे गमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा. ज्याचा दम जिरला असेल ना त्याने हमामा घाला. हुंबरी हमामा हे दम जिरला असेल, त्याची वृत्ती स्थिरावली असेल, त्याचे कार्यक्रम आहे ते. काठवटिकाना जर हे गोपाळ काठवटिकाना खेळायला लागले, हे मध्ये बसले हे लंगुट तर तुम्हाला अर्धा तास हल्ले व्हायचं ना, सारखं काठवटिकाना घालीन मी. हे साधं गोपाळ नाही का नाही, याचं गोपाळ आहे ती. हा काठवटिकाना. हा तसा हमामा हुंबरी म्हणजे काय, अरे साधन आहे. तो साधक चिंतनामध्ये त्याची जी अवस्था आहे तीही खेळाचं वर्णन आहे. ते त्यावेळेला त्याच्यामध्ये तो असा
चिंतनामध्ये वृंदावन बिहारी लाल की जय. खेळ आहेत. साध्या खेळाचं साध्या गोष्टीचं वर्णन करायला अवतार आहेत काय. पूर्ण साधन आहे कृष्ण चरित्र म्हणजे. होंबरीमध्ये सुद्धा चिंतनातली अवस्था आहे ही सगळी. पण जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे त्याला मुख्य महाविष्णू पासून आदिनाथापासून आलेला ज्ञानाचा संप्रदाय आणि परंपरा लागते. त्याशिवाय मेळ नाही बसायचा. त्या परंपरा या वृंदावन मध्ये होत्या आहेत, जतन करून ठेवल्या साधू संतांनी. आणि ते समजून घेऊन मग या कथेमध्ये रम्मान झालं ना. हा 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 मग फिर क्या बहार आहे. अशा पद्धतीनं हमामा हुंबरी होतो तो हे सगळे खेळ त्या ठिकाणी कुरघोडी. त्याच्यामध्येही राक्षसांनी यावं, बालकांची रूप धारण करून त्या बालकांना चोरून न्यावं. धेनुकासूर, वत्सासूर वासराच्या रूपाने, गाईच्या रूपाने येऊन तरी भगवंताने त्यांना बरोबर त्या ठिकाणी ओळखून त्यांचं त्या ठिकाणी त्यांना वध करावा, त्यांना मुक्ती द्यावी आणि यांचं सगळ्यांचं रक्षण करावं. दुपारच्या वेळेमध्ये असं गोल राऊंड धरायचा. वनी खेळती बाळते बल्लवाचे, तुरे खोविती मस्तकी पल्लवांचे. सुंदर कविता होत्या पहिल्या आमच्या जमान्यातल्या. काही त्याला अर्थ होता. आताच्या कविता काय सांगावं. या बाईया बक्का बक्का कशी माझी बसली बैया, या कविता आताच्या. आणि त्या वेळच्या पानं क्षणोक्षणी उठे उडे परिबळे उडे बापुडी. एका जखमी झालेला पक्षीचं, बाणानं जखमी झालेला पक्षींचं वर्णन नावा टिळकांनी करावं. माहेरच्या सुखाचं वर्णन घाल घाल पिंगा म्हणून शांता शेळके सारख्या कवयित्रीने करावं. संस्कार जपले त्या कवींनी आणि लेखकांनी. जे संतांनी जपले तेच जपले. आणि आता मात्र काही राहिले नाही साहित्यामध्ये, काही नाही. हे साहित्यिक आहेत ना, हे एकेरी नावाने जेव्हा तुकारामन ज्ञानेश्वर बोलतात ना, अशी चिडी ते काय यांचं मर्डर करावं वाटतं मला. यांच्या बापाला हे नावानेच हाका मारित असतील नाही का. बापाला नावाने हाका मारित असतील काय. असो अनेक प्रकारच्या लीला भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी गोपाळांना आनंद देण्याकरता केला. राक्षसांनी उपद्रव केला, त्यांच्या माध्यमामधून त्यांचा त्या ठिकाणी संहार केला, त्यांना वाचवलं. अग्नी सर्वत्र लागलेला असताना 12 गावं अग्नी गिळला. कालिया डोहामध्ये कालियाचं त्या ठिकाणी मर्दन करण्याचा प्रयत्न केला. अनेक प्रकारच्या ह्या लीला करत असताना आणि त्या काल्याकरता गोलपंगत धरलेली असताना अशा राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड, चौथा राऊंड अशा पद्धतीनं सगळे सगळ्यांना सन्मुख असायची. कोणी कोणाला विनमुख नाही. बसलेल्या जागेवरून सगळे एकमेकाला पाहू शकायचे, कृष्णाला पाहू शकायचे. आणि मग लोणचं, पापड, काही कढी, ताक, दही, भाज्यांचं ते सगळं जेवण आणलेली आणि यांनी पाचीवटामध्ये अशा पद्धतीनं धरून आणि त्या पद्धतीनं सेवन करावं, दुसऱ्यांनाही सेवन करायला द्यावं. असा भोजनाचा काल्याचा तो प्रसंग. कान्होबा 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 मिळवी आपली गोधने, मिळवी आपली गोधने, हो मिळवी आपली गोधने, मिळवी आपली गोधने. कान्होबा 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 मिळवी आपली गोधने, मिळवी आपली गोधने, मिळवी आपली गोधने, मिळवी आपली गोधने.
पाच पोळ्या तीन भाकरी, पाच पोळ्या तीन भाकरी, दीड कानावला एक पुरी, दीड कानावला एक पुरी, पाच पोळ्या तीन भाकरी, दीड कानावला एक पुरी, आम्हाधारी रे केल्या दोरी, आम्हाधारी रे केल्या दोरी, आमची ठकवणी खाली शिदोरी, आमची ठकवणी खाली शिदोरी, कान्होबा 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 बाबा, निवडी आपली गोधने, निवडी आपली गोधने, हो निवडी आपली गोधने, निवडी आपली गोधने. काय अधिकार आहे या गोपाळांचा? ए तुझ्या गाई घेऊन जा, आम्हाला ठकवतो का? काय अधिकार आहे? कान्होबा कान्होबा कान्होबा, निवडी आपुली गोधने, निवडी आपुली गोद. गाया तुमच्या आमच्या मधून निवडून घे, चल जा तिकडं. आम्हाला ठकवतोस? 5 पोळ्या 3 भाकरी, 1.5 कानवला आणि 1 पुरी, आणि आमची ठकवून खाली शिदोरी. हे काय याच्यामध्ये तत्वज्ञान आहे? पंचमहाभूत, 3 गुण, काही बी नाही वर्णन केलेलं, अध्यात्म आहे सगळं. कान्होबा निवडी आपुली गोधनी, अशा पद्धतीनं त्या लीला करत असताना सांगितलं सगळ्यांनी आपापल्या शिदोऱ्या जमा करा, तुमचं जे काही प्रारब्ध असेल ते भगवंताला अर्पण करा, भगवंताचं त्याच्यामध्ये तो प्रसाद मिक्स करील आणि गोड करून टाकेल. तुम्हाला ते कधी संपलं तुमचं आयुष्य प्रारब्ध उर्वरित हे संपणार समजणार सुद्धा नाही. हा काल आहे, हा काल आहे. आपलं आयुष्य इथपर्यंत मला 65 वर्षाचं होतपर्यंत मग आत्म्यांच्या संतांच्या संगतीमध्ये कुठंतरी मग कोणीतरी म्हणल्यानंतर कुठेतरी उल्लेख केल्यानंतर लक्षात येतात 65 वर्षाचं झालो काय आपण. अरे कसं झालो कळलं सुद्धा नाही आयुष्य 65 वर्षाचं कसं झालं. हे संत संगतीचा महिमा आहे बरं, या भगवत कथेचा महिमा आहे, संत संगतीचा महिमा आहे. मधुमंग त्याने देवाने सांगितलं माझे आहे तैसे पायी, माझी जशी शिदोरी आहे तशी तुमची पाहिजे. हे रजगुणी तमगुणी सत्वगुणी, शुद्ध सत्वाची हा संत बसा. हे काय अधिकार आहे आमच्या तुकोबारांचा? तुकोबारा म्हणले तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी मज पाया वेगळे. अरे माझ्या घरी कोणीच नाही. देव म्हणला असे तर सवंगडी मला पाहिजे, ज्याच्या घरीदारी कोणी नाही ते सवंगडी पाहिजे. कामधंदा करून खरा परमार्थ हा चाललायच ना आमचा, चाललाय ना आमचं, चाललाय ना कामधंदा करून. कवा समर्पण आणि कवा त्याग यायचा. त्यांनी जर आपलं घर सोडलं नसतं ना तर आपल्यापर्यंत पोहोचलं असतं का? म्हण गुरुनी सांगितलंय कामधंदा करून परमार्थ करा. लायकीच तेवढी आहे माझी, म्हणून मला सांगितलं कामधंदा करून परमार्थ कर. मला 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 तुम्हाला नाही. काय चालला होता कथा भाग आपला? काय विषय चालला? श्री गुरुकडे गेलं का कृष्णचरित्र राहील आणि सगळंच राहील. त्यामुळे जास्त वर्णन करत नाही मी बाबाच. तू गावाकडे गेलं का मग झालं, थांबलंच आमचं. तुका म्हणे हरी, तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी माझ्या पाया वेगळे. पोरेऱ्या चप्पळ आमुची संगती धरली या कृष्णाची, मिळणी मिळाली तयासी संसाराची शुद्धी नाही. याच पळपोर ज्यांनी या कृष्णाची संगती धरली त्यांना सुद्धा त्यांच्या संसाराची शुद्ध राहिली नाही. त्यांनी विचारावं यांना ड्युटी बरोबर चालू आहे, बाकीच्या घरातल्यांना काय कळणार नाही त्यांचं बोलणं दोघांचे बी. यांनी म्हणायचं बाबा ड्युटी बरोबर चाललोय, तुमची शपथ ड्युटी बरोबर चाललोय. घरचे म्हणले 15 दिवसावर कामाला जाते म्हणते ड्युटी बरोबर चाललोय, शपथ घेतोय बाबाची. तर ड्युटीचा अर्थ कळलाच नाही ना घरच्यांना. बाबाला कळला आणि बोलणाराला कळला ड्युटी बरोबर चालू आहे. ड्युटी म्हणजे काम करणं नाही भाऊ. काम करू शकतो तन्मय झालेला, एकरूप झालेला, पछाडलेला, झपाटलेला काम करू शकतो. शुद्ध राहील संसाराची त्याला नाही. हाती घेऊन
आलो एकतारी नाम गातो तुझे रे गिरधारी नाम गातो तुझे रे गिरधारी हाती घेऊन आलो एकतारी हाती घेऊन आलो एकतारी नाम गातो तुझे रे गिरधारी नाम गातो तुझे गिरधारी नाम गातो तुझे गिरधारी हे पतित पावन अनाथाच्या नाथ पतित पावन अनाथाच्या नाथ चरणावरी रे तुझ्या देवीला माता चरणावरी रे तुझ्या देवीला माता तुझं लाता तेरे दर्शन तेरे दर्शन श्याम मुरारी नाम गातो तुझे गिरधारी नाम गातो तुझे गिरधारी नाम गातो तुझे गिरधारी हाती घेऊन आलो एकतारी हाती घेऊन आलो एकतारी नाम गातो तुझे गिरधारी नाम गातो तुझे गिरधारी नाम गातो तुझे गिरधारी वृंदावन बिहारी लाल की राधा रानी के सद्गुरुनाथ भगवान की जय। आपापल्या शिदोऱ्या सर्व गोपाळांनी सोडल्या भगवंताच्या शिदोरीमध्ये मिक्स केला खडकी सोडियेल्या मोठा आजीचा दही काला गोमटा त्याच्यामध्ये एक सवंगडी लई दरिद्री बिचाऱ्याची कर्मच तसं प्रारब्ध आईनी शिळी कडी होती ती दिली होती त्याला ही कन्हैयाला कशी द्यायची मधुमंगल त्याचं नाव गपची पुटलं कळून दिलं नाही कोणला आणि वडाच्या झाडाच्या पाठीमागं आपलं ती केळी घेतली आणि ती शिळी कडी प्यायला लागलो न सांगता तुम्हा कळो तरी अंतर कृष्ण कन्हैया त्याच्या पाठोपाठ लगेच धावला त्याला कळून दिलं नाही त्याच्या मागं जातोय म्हणून आणि शेवटचा घोट रिचवायचाच तोंडामध्ये आणि जाऊन मधुमंगलच्या पाठीवर थाप टाकली अरे मधुमंगल एकटाच खाशील का रे मला नाही देणार म्हणला अरे कन्हैया शिळी आहे रे पोट दुखल तुझं कसं देऊ तुला म्हणून तर लपून खातोय नाही तुला चोरून खाईल का रे मी आणि तोंडात थोडीशी राहिली होती त्याचं असं गाळ दाबलं आणि ती पिचकारी याच्या तोंडामध्ये आणि हे चाटी ते तोंड काय गोडी असेल भक्तीची पहा कोणती गोवडी खाय त्यांची उष्टावडी करीती नामाचे चिंतन गडी कान्होवाचे ध्यान आणि ब्रह्मदेवाने पाहिलं ब्रह्म झाला ब्रह्मदेवाला अरे मी म्हणला देव आहे जणू सोवळं ववळं असल्याशिवाय यज्ञातला भाग घेत नाही हा आणि त्या मधुमंगलचं तोंड चाटते सगळं देव असतो का आणि झाला ब्रह्म पण म्हणला तरी परीक्षा घ्यावी म्हणून कृष्ण आणि बलराम त्या दोघांना वगळून त्याची गाई वासरं वगळून बाकीचे गोपाळ त्यांची गाई वासरं सगळी चोरून सत्यलोकाला नेली ब्रह्मदेवानं एक का दोन दिवस नाही एक वर्षभर कृष्ण कन्हैयाने हा तिथं ब्रह्मदेव सत्यलोकात पोहोचायच्या अगोदर एक रूप धारण करून तिथल्यांना जाऊन सूचना दिली ब्रह्मदेवाचंच रूप धारण केलं आणि सांगितलं सध्या एक डुप्लिकेट ब्रह्मदेव फिरतोय बघा आल्यावर चांगला चोप द्या त्याला आणि हाल निघून खाली मग काय सांगावं असं सांगितलं ब्रह्मदेवाचे कार हातपायच मोडायचे राहिले व एवढी फजिती झाली तरी अहंकार गेला नाही एक वर्षभर लपून ठेवली होती सहज डोकावून सत्यलोकातून पाहिलं कसं व्यवहार चालले असतील कृष्ण कन्हैयानं जशीच्या तसे गोपाळ बनला जशीच्या तशी त्यांची गाई वासरं घोंगडी काठी ज्या ज्या वस्तू होत्या जड चर आचर सगळंच्या सगळं तो बनला
एकही गोकुळातला व्यवहार त्या ठिकाणी बिघडू दिला नाही. अनंत रूप धारण केली. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी, बाप रखुमा देवी वरुखुन बानली कैशी, देखिला देखिला माये देवांचा देव. असा हा कृष्ण कन्हैया या सगळ्या वेगवेगळ्या खोड्या करत असताना गोपाळांना त्या खेळाच्या माध्यमातून आनंद दिला. पण ज्या गवळणी होत्या त्यांनाही आनंद देण्याकरता शरद पौर्णिमेच्या रात्रीच्या वेळेला सर्वांना आवाहन केलं. आपली एक मुरली वाजवली. मुरली वाजवल्याबरोबर आपापल्या घरातली सगळी कामं टाकून देऊन कोण जे जे काम करत होते एक नगराची धावत आली बाहेर. वृंदावनी वेणो वाजे, वृंदावनी वेणो, वृंदावनी वेणो वाजे, वृंदावनी वेणो, वेणो कवनाचा माय वाजे, वेणो कवनाचा माय वाजे, वेणो वाजे गवळधनु राजे, हो वेणो वाजे गवळधनु राजे, वृंदावनी वेणो वाजे, वृंदावनी वेणो वाजे, वृंदावनी वेळ आपल्याकडे फक्त अर्धा तास राहिलेला आहे. जय हो. वृंदावनी वेणू वेणू कवनाचा माये वाजे, वेणू नादे गोवर्धनु गाजे, पुच्छ पसरोनी मयूर विराजे, मज पाहता भासती यादव राजे. वृंदावनी वेणू वेणू कवनाचा माये वाजे, वेणू नादे. हा गोवर्धन ही अवस्था आहे बरं. बाहेरचं काही सांगितलं नाही, सगळं आतलंच. हा गोवर्धन असा हलतो. हा झाला 2 नंबर. हा झाला 1 नंबरचा. ब्रह्मदेवाचा ब्रह्मनिराश केला. 1 वर्षाने येऊन पाहिलं सगळे व्यवहार आलबेल चाललेले होते आणि मग शरण गेला. दुसरा 2 नंबरचा इंद्र, त्यांनी सांगितलं. त्या इंद्राचा आज अहंकार झाला. हे कृष्णाला कळल्याबरोबर सगळं गोकुळवासियांना आनंदराजाला सगळ्यांना सांगितलं, अरे आपल्याला अन्न कोण देतो? हा गोवर्धन देतो ना. आजपासून इंद्राची पूजा बंद. सर्वांनी पंचपक्वान्नाचं जेवण तयार केलं आणि गोवर्धन पर्वताजवळ आले. गोवर्धन पर्वतामध्ये हाच प्रविष्ट झालेला होता. गोवर्धन पर्वत बोलू लागला, वा वा गोकुळवासियांनो, तुम्ही आलेलं अर्पण मला अर्पण करा. सर्वांना अर्पण केलं आणि त्या ठिकाणी मोठा महोत्सव गोवर्धनलीचा त्या ठिकाणी केला. त्याच वेळेला इंद्राला त्या ठिकाणी कळलं. इंद्रा जानबले जानबले इंद्रा चरित्र सकळ. त्यांनी आणि वरुण राजाला आज्ञा केली, असा पाऊस पडा, मुसळधार पाऊस, गोकुळ वाहून गेलं पाहिजे. हा खरंच देव आहे का हे पाहण्याकरता ही क्रिया केली. त्याबरोबर यांनी सांगितलं, आता काय करायचं? जुनी माणसं म्हणायला लागली, पोरा स्वराचा ऐकता काही बी. आणि त्या ठिकाणी आता आली का मला? कन्हैयानं सांगितलं, घाबरू नका, आपला गोवर्धन आपलं रक्षण करील. जरा सगळ्यांनी इकडे या. मुसळधार पाऊस चालू झाला. गारांचा दगडा, मोठमोठे दगडासारख्या गारा पडू लागल्या. सर्व गोकुळवासियांना आवाहन केलं, सगळे गोवर्धन उचलायचंय आपल्याला. अरे म्हणले, डोंगर उचलणं शक्य आहे का? तुम्हाला काय करायचं, चला तर खरं. आणि सगळ्यांनी आपापल्या काठ्या गोपाळांनी घेतल्या, त्या गोवर्धनाला लावल्या. भगवान परमात्म्याने फक्त करंगळी लावली, गोवर्धन उचलला, सर्वांना त्याच्या आतमध्ये घेतलं, रक्षण केलं. पेंड्या म्हणला, काय नाटकी नुसती आपली करंगळी लावल्यासारखी केली. आमची कंडिशन काय, आम्ही पार थमलो, आमच्यामुळे चाललंय असं पेंड्याला वाटलं. देव म्हणला, तुमच्यामुळे चाललंय काय? थोडीशी करंगळी ढिल्ली केल्याबरोबर यांची ढोपरं फुटली. तेव्हा म्हणले, नाही नाही, ह्या तुमच्यामुळेच चाललंय. आम्हाला वाटलं का आमच्यामुळे चाललंय असं का? त्यांनी सत्ता काढून घेतल्यावर समजतं कोणामुळे चाललंय ती. आणि नंतर त्या ठिकाणी गोवर्धन लिलेचा प्रसंग आला. अनेक प्रकारच्या अशा लीला केल्या. आणि गवळणींना रासक्रीडे करता ज्या वेळेला मुरली वाजवल्याबरोबर आपल्या हातातली सर्व कामं टाकून या गवळणी त्या ठिकाणी वृंदावनामध्ये आल्या. आणि शरद पौर्णिमेच्या रात्रीला त्या ठिकाणी सर्वांनी रास धरली. जगद्गुरु कृपालूजी महाराज यांच्या प्रेम मंदिरामध्ये आपण खूप सुंदर अशा प्रकारचं
ते दृश्य त्या ठिकाणी पाहिलंय. गोवर्धनचं, गवळणींचं, गोपाळांचं पाण्याच्या माध्यमामधून चाललेली ती रासलीला काल आपण पाहिलं. खरोखर धन्य झाल्यासारखं वाटलं. आपणच प्रसिद्धी दिली ताजमहालांना आणि जग प्रसिद्ध केलं, पण ताजमहालाला सर येणार नाही या प्रेम मंदिराच्या एका दगडाची चिरेची सुद्धा. कलाकार सुद्धा सांगतील की याच्या पुढे ते सगळं थिट आहे. आणि एका मड्यावरती बांधलेली ती इमारत आहे, ही प्रेमावर बांधलेलं प्रेमाचं मंदिर आहे. बरं, हे सामान्य नाहीये. अब्जावधी रुपये खर्च केले असतील, अब्जावधी. साधारण गोष्ट नाहीये ही गोष्ट. तसो या प्रेमाच्या योगाने ह्या गवळणींनी, गोपाळांनी त्याला वश केला होता. या परमात्म्यानं सर्व लीला करून पुढे सर्वांना चरित्र माहितीच आहे. कंसाने बोलवून घेतलं, अक्रूराला पाठवून गवळणींचा विरह, तिथे यज्ञयाग धनुर्याग करण्याच्या निमित्तानं बोलावणं, कोयलापूर राक्षसाला सोडणं, चानोर मुष्टिकाला युद्धामध्ये त्या ठिकाणी सोडणं, मल्लयुद्धामध्ये कृष्णाने त्यांचा वध करणं, कंसाचा वध करणं, या सगळ्या लीला करून उग्रसेनाला राज्यावरती स्थापून वसुदेव देवकीची बंदीखानातून सुटका करून भगवान परमात्म्यानं कंसाचा असणारा सासरा, ज्याने 17 वेळा त्या ठिकाणी स्वारी केली, प्रत्येक वेळेला माघार घेतली. का? त्यांचा वध करायचा, दुसरं सैन्य त्यांनी जमवायचं, पुन्हा वध करायचा. चांगलं काम करत होता, जमा करून आणायचा दुष्टांना, म्हणून मारलं नाही. भीमाच्या हातून 17 वेळेला त्याचा वध केला. आणि या ठिकाणी आता राहायला नको, सुरक्षित ठिकाणी जायला पाहिजे, म्हणून त्या ठिकाणी आणि त्या समुद्र जो आहे द्वारकेमध्ये, आणि त्या ठिकाणी विश्वकर्म्याकडून त्या ठिकाणी ती एका खांबावरती सोन्याची नगरी एका रात्रीमध्ये वसून घेतली. जी द्वारका बुडालेली त्याचे अवशेष जपानी पाणबुड्यांनी शोधून काढले. आणि त्या खाली आज ती द्वारका आपल्याला, बेट द्वारका त्या ठिकाणी भगवंताची नगरी आजही आपल्याला बोटीतून गेल्यानंतर पाहायला मिळते. हे घडलेलं 5000 5,500 वर्षापूर्वी चरित्राचे अवशेष आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. भगवान परमात्मा त्या ठिकाणी हा सर्वांना आनंद देऊन तिथे त्या ठिकाणी राज्य स्थापन केलं. आणि पुढे आपल्या कुळाचा सुद्धा निर्वंश याकरता केला की ह्या सगळे देव होते, यांना आपल्या मूळ स्वरूपाला परत घेऊन जायचं होतं, म्हणून त्या ठिकाणी निमित्त केलं. त्यांचा मुलगा जो सांब आहे, तो सांब त्या ठिकाणी मुलांमध्ये हे मुलं खेळत असताना त्याला एका स्त्रीचं रूप दिलं आणि त्या ठिकाणी पोटावर चिंध्या बांधल्या. असित ऋषी, देवल ऋषी या ऋषींच्या समोर दर्शनाला पाठवलं. सांगितलं याला मुलगा होईल की मुलगी होईल. त्यांनी शाप दिला, याच्या पोटी मुसळ जन्माला येईल आणि तुमच्या संपूर्ण कुळाचा नाश करेल. शुकमणी सांगतात, राजा परीक्षिती, ब्राह्मणांचा साप शिरोधारी मानणारा भगवान परमात्मा, त्याने तो सत्य करायचं ठरवलं ब्रह्मन वचन, आणि स्वतः कोणताही हस्तक्षेप न करता आता हे घाबरले. मग त्यांनी काय केलं, ते मुसळ जे आहे, वस्त्र फेडल्याबरोबर ते मुसळ पाहिल्याबरोबर त्या मुसळाचे तुकडे तुकडे करून समुद्राच्या पाण्यामध्ये टाकले. त्याच्यापासून लव्हाळे निर्माण झाले. सेंबीचा जो भाग होता मुसळाचा तो नष्ट झाला नाही, तसाच अर्धवट टाकून दिला. एका व्याधानं त्याच्या त्या ठिकाणी माशाच्या जाळ्यामध्ये ते लोखंड सापडलं. त्याच्यापासून बाण बनवला तर वेध तयार होतो, असा त्या लोखंडाचा गुणधर्म आहे. आणि म्हणून त्यांनी त्याचा बाण बनवला. आणि इकडे भगवान परमात्म्याने सांगितलं, चला समुद्राला सांगितलं आपल्या जागेवर पूर्वीच्या जा, ही सगळी नगरी बुडवायची आहे. अर्जुनाला सांगितलं या सर्वांना या नगरीमधून बाहेर काढ. सगळ्या यादववीरांना सांगितलं आपल्याला पिंडारक स्थानी जायचं आहे. सोमेश्वर 12 लिंगामधलं 12 ज्योतिर्लिंगाच्या स्थानी तिथे सरस्वती नदी समुद्राला येऊन मिळते. त्या पिंडारकाच्या स्थानी हे सगळे यादववीर आले. आल्यानंतर पार्टी करण्याकरता आले. मैरेक नावाचं त्या ठिकाणी मद्य प्याले आणि एकमेकामध्ये झगडे भानगडी चालू झाले. आणि शस्त्र नाही आहेत, मग त्याच लव्हाळ्यांनी एकमेकाला मारलं आणि सगळ्यांचे देह त्या ठिकाणी पडले. बळीराम दादा त्याच्या अगोदरच त्या ठिकाणी निजधाम गमनाला निघून गेला होता. सगळ्यांचा अवतार या ठिकाणी संपुष्टात आलाय. अर्जुन त्या ठिकाणी द्वारकेवरून गोकुळाकडे जात असताना साध्या भुरट्या चोरांनी त्याला लुटलं. का
तर त्याच्या हे ध्यानात असावं की परमात्म्याच्या सत्तेनं मी हे सगळं युद्ध जिंकलो किंवा हे करू शकलो, अन्यथा माझी अवकात नव्हती. याच्याकरता मुद्दाम भिल्लाच्या टोळ्यांनी त्या अर्जुनाला लुटावं, म्हणजे अहंकार नष्ट करतो भगवंत भक्ताचा. याकरता पाहिजे ती क्रिया करायला तो तयार असतो. या पद्धतीनं भगवान परमात्मा आज एवढी सुंदर मूर्ती संपूर्ण आपल्या देशामध्ये नाही, गिरनार मूर्ती गुरुदेव दत्तात्रेयांची जी मूर्ती आहे ती अनेक ठिकाणी कुठेही गेला तरी साधी सुंदर, पण तेवढी सुंदरता पवित्रता तेवढं तेज तुम्हाला जसं कुठे आढळणार नाही, तसं त्या ठिकाणी भगवान कृष्णाची जी मूर्ती पिंडारक स्थानी आहे, वटवृक्षाखाली भगवान परमात्मा बसले. बसल्यानंतर एक पारधी व्याध त्या ठिकाणी शिकार करण्याकरता आलेला असताना विरासनामध्ये भगवान कृष्ण बसले. डाव्या हातावरती उजवा पाय ठेवून विरासनात बसले. एखाद्या हरिण आहे की काय असं त्याला वाटलं आणि त्याने त्या बाणाने वेध केला, छेद घेतला पायाचा. भगवान परमात्मा कणले सुद्धा नाही. 16,108 स्त्रियांबरोबर द्वारकेचं सुख उपभोगत असताना ज्या आनंदात आहेत त्याच आनंदामध्ये इथे पण आहे. त्यावेळेला तिथे उद्धव फक्त त्यांच्या जवळ आहे. उद्धव लपत लपत त्याच्या मागे आला होता. उद्धवाला विरह सहन होत नाही. उद्धवाला सांगितलं माझं सगळं तेज या भागवत ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे, तुला माझा विरह होऊ नये याकरता हे भागवत ग्रंथ पहा. स्वतःच्या पादुका दिल्या, या पादुका सतत जवळ ठेवल्या. त्याला प्रबोध म्हणतात. करोनी प्रबोध संत पार उतरले. हा प्रबोध म्हणजे भगवंताचे श्रीगुरूचं आणि काय आहे अधिष्ठान आहे ते त्याला दिलं. सांगितलं स्वतःच्या कुळाचा नाश करणारा भगवान परमात्मा संत कुळाचा नाश होऊ नये म्हणून त्याला बद्रिकाश्रमाला पाठवलं उद्धवाला. आणि आपला देह व्याध आला, अतिशय घाबरला. कृष्णाला पाहिल्यानंतर अतिशय घाबरला, थरथर कापू लागला. अभय दिला. अभयम सत्व संशुद्धे, घाबरू नकोस, ही माझीच इच्छा आहे. इतर दादांचा नायनाट करण्याकरता ह्या यादववीरांना आणलं आणि हे शिल्लक राहिले तर हेच दादा बनतील म्हणून यांचा नाश माझ्या संकल्प शक्तीने. द्वारकेमधून त्यांना का काढलं? अयोध्या, काशिकांची मथुरा, माया आदी ज्या सप्तमोक्षपुऱ्या आहेत त्याच्यामध्ये मरण प्राप्त झालं देहाला तर त्याला मुक्ती प्राप्त होते. आणि हे देव सगळे मुक्त झाले तर जगातले व्यवहार चालणार नाही म्हणून अयोध्येतून या यादववीरांना बाहेर काढलं. भगवान परमात्माने सहजपणे आपला देह त्या ठिकाणी ठेवला. कथा भागामधून संत चरित्रामधून सांगितलंय तोच त्या ठिकाणी वाहत 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 इकडे पंढरपूरला आला आणि विटेवरती उभा राहिला. गोकुळीचा असणारा हा परमात्मा पंढरपुरामध्ये आला. म्हणजे त्यांनी कंटिन्युटी अवताराची कशी सांगितली हे अनेक ग्रंथाच्या माध्यमामधून आपल्या समोर येतं. ते हे भागवताचं तत्वज्ञान उद्धवाच्या माध्यमामधून सर्व जगताला देण्याचा प्रयत्न भगवान परमात्म्यानं केला. महाभारताच्या युद्धामध्ये कर्णाने सांगितलं रथचक्र गिळंकृत केलेलं असताना भूमीनं कृष्णानं सांगितलं अर्जुना पाहतोस काय, उचल धनुष्य. अर्जुनानं सांगितलं नाही, हे धर्मयुद्ध, त्याच्या हातामध्ये शस्त्र नाहीये, मी असं लढणार नाही. तरी सांगतोय उचल धनुष्य, मी तुला सांगतोय ही वेळ गेली तर पुन्हा कधी साधणार नाही. कर्ण उपदेश करायला लागला, कृष्णा हे अन्याय, हे धर्मयुद्ध आहे आणि तू माझ्या हातात शस्त्र नसताना त्याला युद्ध करायला सांगतो. कन्हैयानं त्याला सांगितलं तू मला धर्माच्या व्याख्या सांगतोस. अभिमन्यूला एकट्या पुत्राला, त्या अर्जुन पुत्राला सगळ्यांनी मिळून मारलं. जयद्रथानं लात मारली. ही वीराची धर्मयुद्धाची लक्षणं आहेत का रे? त्याला धर्माची व्याख्या समजून सांगितली. आपल्यावर अन्याय झाल्याची व्यथा करणं ज्या वेळेला सांगतो, अरे तुझ्यावर काहीच अन्याय झाला नाही रे. माझं जर जीवन पाहिलं तर सगळं माझा जन्मच कारागृहामध्ये झालाय आणि माझ्यावर बालपणात जेवढी संकट आली, पुढचं तर सोड, तरी सुद्धा मी जीवन जगलो इथपर्यंत. त्या कृष्णानं अर्जुनाच्या निमित्तानं आपल्याला श्रीमद भगवद्गीता
उद्धवाच्या निमित्तानं श्रीमद भागवत ही 2 महान ग्रंथ या ठिकाणी दिले आणि आपला अवतार त्या ठिकाणी संपुष्टात आणला. एक भजन थोडंसं 5 मिनिटाकरता करून आपण सुदाम्याची कथा कमीत कमी वेळामध्ये सांगून राजा परीक्षितीची परमगतीचा विषय मांडून 12ला 5 मिनिटं कमी असताना आपण थांबणार आहोत. थोडस भजन करा. नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण. जय हो.
श्री भागवत भगवान की जय। वृंदावन धाम की सद्गुरुदेव भगवान की जय। रंगात रंग तो
राधा रानी की जय। बोलो श्री भागवत भगवान वृंदावन धाम की जय। बसा, खाली बसा। आपण आता राजा परीक्षितीची परमगती हा विषय घेणार आहोत। आपल्याकडे वेळ नाही सुदामा ब्राह्मणाची कथा सांगण्याकरता, तरी एक पद आपण त्या संबंधाने ऐकूया। अरे द्वारपालो कन्हैया से कह दो आणि राजा परीक्षितीची परमगती घेऊया। दिल्या नाही का? काढून द्या, काढून द्या। देखो देखो ये गरीबी, ये गरीबी कहा, कृष्ण के दर पे विश्वास लेके आया हूँ। मेरे बचपन का यार है मेरा शाह, यही सोच के मैं आस लेके आया हूँ। कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, ये दर पे सुदामा गरीब आ गया है, ये दर पे सुदामा गरीब आ गया है। भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से, तुम्हारे महल के करीब आ गया है, तुम्हारे महल के करीब आ गया है। न सर पे है पगड़ी, न तन पे है जामा, न सर पे है पगड़ी, न तन पे है जामा। बता दो कन्हैया को, बता दो कन्हैया को नाम है सुदामा। न सर पे है पगड़ी, न तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा। न सर पे है पगड़ी, न तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा। बस एक बार मोहन से जा करके कह दो, बस एक बार मोहन से जा करके कह दो कि मिलने सका पद नसीब आ गया है, कि मिलने सका पद नसीब आ गया है। अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि घर पे सुदामा गरीब आ गया है, कि घर पे सुदामा गरीब आ गया है। सुनते ही दौड़े चले आए मोहन, सुनते ही दौड़े चले आए मोहन। लगाया गले से सुदामा को मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन। सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन। सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से, लगाया गले से सुदामा को मोहन। हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंभा, हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंभा। मेहमान कैसा अजीब आ गया
गगनाशों से शाम ने धुलाए, गगनाशों से शाम ने धुलाए। न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा, न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा। खुशी का समा तेरे करीब आ गया है, खुशी का समा तेरे करीब आ गया है। अरे द्वार वालो कन्हैया से कह दो, अरे द्वार वालो कन्हैया से कह दो, गगन पे सुदामा करीब आ गया है, गगन पे सुदामा करीब आ गया है, गगन पे सुदामा करीब आ गया है। गायकांकरता एक वेळ टाळ्या वाजवा. आपली वेळ संपत आलेली आहे. पण तुम्हाला सांगू का की सगळ्यात श्रेष्ठ हत्यार कोणतं? सगळ्यात श्रेष्ठ हत्यार कोणतं माहिती का? एक म्हणला AK-56, पण घरात आहे आणि तू बाहेर आहे. वेळेला जे जवळ असन त्याला सगळ्यात श्रेष्ठ. मग गोटा का असा ना आनंद मार. वेळेला जे जवळ असन ती. झाकीवाले खरेदीला गेले आणि सुदामाची कथा घ्यायचं मी कॅन्सल केलं. म्हणलं आता सुदामा बनवायचं कोण? आणला सुदामा. एका मिनिटात सुदामा आणला. त्याला काय बनवावं लागत? पहिलाच आहे, फक्त पहिलाच आहे तो. सुदामाचा जो भाव आहे श्रीपाद बाबांच्या कृपेने पहिलाच तयार आहे तो त्या ठिकाणी. असो, आपल्याला वेळेचं बंधन आहे. संत मंत मंडळी या ठिकाणी प्रसादाकरता येणार आहेत, आलेली असतील बाहेर, तेव्हा आपल्याला वेळेच्या पेक्षा पुढे जाता येणार नाही. 12 वाजता आपल्याला त्यांना संत पंगत द्यायची आहे. आपण या ठिकाणी अजून तरी अर्धा तास जाणार आहेत. मी माफी मागणार आहे त्यांची, कारण सन्मान काही गोष्टीचे करायचे आहेत. चला, 7 दिवसाच्या आतमध्ये तक्षक नावाचा सर्प दंश करील. शमीक ऋषांच्या पुत्र जो शृंगी यांनी राजा परीक्षितीला जो शाप दिला होता तो सत्यत्वात येण्याचा दिवस त्या ठिकाणी शेवटचा उजाडला. तक्षक ब्राह्मणाच्या वेशामध्ये आणि या ठिकाणी निघालेला आहे हस्तिनापुराकडं. आणि जात असताना रस्त्याने त्यावेळेला डिक्लेअर केलं होतं काहींनी, राजाने आणि राजाच्या ऐवजी त्यांच्या प्रधानांनी सैनिकांनी सगळीकडं कोणी जर विष उतरवणारा जर असेल मांत्रिक तर त्यांनी योग्य बक्षीस दिलं जाईल, त्या ठिकाणी हजर राहावं. आणि त्यावेळेला धनाच्या अपेक्षेनं देवांचे जे काही वैद्यराज अश्विनी कुमार दोघेही जण रस्त्याने येत होते आणि तक्षकांची त्यांची मध्येच रस्त्यामध्ये गाठ पडली. कुठे चालला? तो म्हणला मी तक्षक आहे, राजा परीक्षितीला दंश करण्याचं काम मला करायचं आहे. त्याकरता देवाज्ञेने प्रेरित होऊन, त्या राजा परीक्षितीच्या कर्माने प्रेरित होऊन आणि त्याला दंश करण्याकरता मी चाललोय. पटत नाही मला. तो ब्राह्मण वेशात होता तक्षक. पटत नाही म्हणे मला. तुम्ही कोण? म्हणले आम्ही बी देवाचे वैद्यराज आहोत. त्यांचा प्राण वाचवल्यानंतर आणि त्या ठिकाणी आम्हाला काही धन मिळेल म्हणून आम्ही बी चाललेलो आहोत. तक्षक म्हणला पटत नाही मला. मग तक्षकाने एक हिरवगार असं बहरलेलं तिथे जो एक वटवृक्ष होता त्याला दंश केला. एका क्षणामध्ये तो वृक्ष जळून खाक झाला. अश्विनी कुमार तेच होते, जसा तक्षक तोच होता. अश्विनी कुमारांना ताबडतोब आपल्या त्या विद्येनं अमृतमय सिंचन, अमृताचं सिंचन करून तो वृक्ष पुन्हा जसाच्या तसा बनवला. किती पाकिट देणार आहे? अश्विनी कुमारांना म्हणले राजा देऊन देऊन किती पाकिट देणार आहे? त्याच्या डबल मानधन देतो, इथून परत जायचं. अश्विनी कुमारांनी लाच स्वीकारली, मागं परत गेले. तेव्हापासून लाच द्यायची पद्धत चालू झाली टॅबला खालून. आणि तक्षक पुढे आला. इकडे राजा परीक्षितीला उपदेश करणाऱ्या शुकमुनींनी सांगितलं, राजन 7 दिवस झाले, आलं का लक्षामध्ये तुमच्या? मरणार काय आहे आणि अमर काय आहे? देह मरणार आहे. सुस्थूल देह हा मरणारा आहे, जाणारा येणारा आहे. सूक्ष्म देह जो आहे तो जाणारा येणारा आहे, स्थूल देह मरणारा आहे. आणि या दोन्हींचं कारण असणारा अज्ञान देह नष्ट झाल्यानंतर तुझं जन्म मरण चुकणार आहे. तुझ्या आत्म्याला जन्म मरण नाही, तो आत्मा तू आहे. अशा प्रकारचा उपदेश, त्याला निजमुक्ती ज्याला म्हणतात, त्याचा उपदेश राजा परीक्षितीला केल्यानंतर अर्जुनाने जसा नष्टो मोह स्मृती लब्धा, माझा मोह कुटुंब गेला हे कबूल केलं.
राजा परीक्षितीने सांगितलं, तुमच्या कृपेने आता मला कोणत्याही प्रकारे काळाची मरणाची भीती राहिलेली नाही. मी मरणारातला नाही, अमर असा आत्मा मी आहे. हा तत्वज्ञानाचा उपदेश श्री शुकमणींनी वेगवेगळ्या कथांच्या माध्यमामधून राजा परीक्षितीसमोर मांडला होता. त्याच्या बुद्धीचा निश्चय झाला. आता असे अनेक परीक्षिती त्यांचा उद्धार करण्याचं काम माझ्या शिरावर सोपवलंय. राजन मी जाऊ का? त्याचं पाद्यपूजन केलं, त्याची पूजा केली श्रीगुरूची, आणि शुकमणी तिथून चालते झाले. त्याच वेळेला ती गेल्यानंतर थोड्या वेळामध्ये तक्षक त्या ठिकाणी ब्राह्मण रूपामध्ये तिथे आलेला आहे आणि आपलं आता रूप प्रत्यक्ष प्रगट केलं. तेवढ्या काही सेकंदाच्या आत याने स्वागत केलं. कुणाचं? तक्षकाचं. राजा परीक्षितीने, लवकर या, आपलं कार्यभाग उरकून घ्या. ब्राह्मणांच्या, संतांच्या, साधूच्या वाणीला मला बट्टा येऊ द्यायची नाही. मला ते मरण द्यायचं टाळायचंच नाही. तुमचं काम तुम्ही करा. मी कोण आहे, काय आहे, हे मला माझ्या श्रीगुरूंनी शुकमुनींनी चांगलं समजावून सांगितलेलं आहे. माझ्या कर्माचा भोग मला भोगू द्या. त्याने काही अंतरावर 100 मीटरवर असणारा तक्षक येऊन त्या राजा परीक्षितीला दंश करण्याच्या आतमध्ये तर प्रेतरूप झाला. शरीराचा भाव समाधी स्थिती प्राप्त केली. मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले, मज केले अमर या ठिकाणी 22 एप्रिलला मुंबई, पुणा नगर वेगवेगळ्या विभागामधून आपण सर्व मंडळी वृंदावनच्या दिशेनं कूच केलं. वेगवेगळ्या ट्रेननी या ठिकाणी पोहोचलो. काहींना प्रवासामध्ये थोडाफार त्रास झाला असेल, कुठे काही तिकीट कन्फर्म झाली नाही तर ती RAC म्हणून बसायला तरी मिळालं. ॲडजस्ट करत आपण या ठिकाणी आला. अतिशय अवघड एप्रिल महिन्यामध्ये इकडचा प्रवास असतो. अर्ध्या तासामध्ये बुकिंग फुल होऊन जातं. हरिभक्तपरायण गुरुवर्य ज्ञानेश्वर माळी महाराज भागवताचार्य यांनी कशा पद्धतीनं नियोजन लावून ही 450 तिकीटं काढली असतील त्यांचं त्यांना माहिती. आपल्याला बोलायला सोपं आहे. काही गोष्टी कमी पडल्यानंतर आपण अजूनही बरेचसे धुंदीमध्ये आहोत धनाच्या, असं मला वाटतंय बरं का. ठीक आहे, आम्ही त्यांना सांगितलं होतं व्यवस्थित सर्व प्रकारच्या सेवा देण्याचा प्रयत्न आपण करणं हे आपलं कर्तव्य आहे. पण त्यात न्यूनता पडली तर आपण वारकरी आहोत पंढरीचे लक्षामध्ये ठेवायला हरकत नाही. फराळाचं पहिल्या दिवशीला झालं होतं ते गणित फसलं होतं, कोणाचंही फसतं. ताबडतोब त्यांनी त्या ठिकाणी आम्ही मंडळातर्फे थोडासा फराळी चिवडा आणला. तो आणेपर्यंत त्याने त्या ठिकाणी लगेच हे तयार केलं होतं, काय म्हणतात त्याला, बगर लगेच तयार केली होती. अरे आम्ही म्हणलं आपणच उगीच घाई केली. फसतं गणित, कोणाचं फसत नाही. तिथं देवतांचं फसलं तर आपण तर मानव आहे,
पण तरीसुद्धा कोणत्याही प्रकारची त्यानंतर आपल्याला तक्रार करण्याची संधी मिळाली नाही. सर्व व्यवस्था दर्शनाची सर्व काही अतिशय उत्तम पद्धतीनं झाली. उद्या आपण सर्वजण प्रस्थान करणार आहोत आपापल्या कर्मभूमीमध्ये, जन्मभूमीमध्ये. इथे मिळालेला प्रसाद जो आहे, हा जो आनंद रूपाने, हा आपण सर्वांनी घरी घेऊन जायचा आहे. याच्यामध्ये काही न्यूनत्व निर्माण झालं असेल तर त्या ठिकाणी ज्ञानयोग वारकरी मंडळ आणि कुबेर माऊली मंडळ या दोन्हींच्या वतीनं आणि आयोजकातला एक प्रतिनिधी म्हणून मी आपलं सर्वांचं त्या ठिकाणी काय करतो, दिलगिरी व्यक्त करतो. पुन्हा कधी नियोजन करायचं कुठे जर झालं तर एवढ्या भव्य स्वरूपाचं नियोजन